23 मार्च 2003 ला जर सौरव गांगुलीने ती चूक केली नसती जी अझरुद्दीनने केली होती 1996 ला, टॉस जिंकून बॉलिंग घेतली नसती, ऑस्ट्रेलियाला बॅटिंग दिली नसती, स्वतः बॅटिंग घेतली असती, तर काय झालं असतं? सचिनने ग्लेन मॅग्राचा जो बाहेरील शॉर्ट बॉल खेळला नसता, सोडून दिला असता, तर काय झालं असतं? जर सकाळी पॉन्टिंगच्या बॅटमध्ये स्प्रिंग आहेत हे कळलं असतं, तर काय झालं असतं? एक नक्की झालं असतं की त्या रात्री जेवलो असतो. अगणित मुलं, माणसं, पुरुष मंडळी आनंदाने जेवली असती, जी त्या रात्री जेवली नाही, उपाशी राहिली दुःखी होऊन. जर 23 मार्च 2003 ला पाऊस मध्ये आल्यानंतर मॅच थांबल्यावरती जर तो पाऊस आधीच आला असता आणि मॅच पूर्णपणे कॅन्सल झाली असती, तर असे खूप जर तर आहेत. आणि ग्लेन मॅकग्रा म्हणून आठवलं, जर 19 नोव्हेंबर 2023 ला रोहित शर्माने ग्लेन मॅक्सवेलचा बॉल सोडून दिला असता, मारायचा प्रयत्न केला नसता, तर काय झालं असतं? तर ही 23 मार्च 2003 आणि 19 नोव्हेंबर 2023 ची भळभळणारी जखम घेऊन जे जगणारे अश्वत्थामाज आहेत क्रिकेट प्रेमी, ते आनंदाने जगले असते. आजही ती दुःखी कटू आठवण अजूनही ते दुःख देतं, ती जखम अजूनही तशीच आहे. तुम्ही 23 मार्च 2003 आणि 19 नोव्हेंबर 2023 ला काय करत होता? तुम्हाला काय वाटलं? कसा अनुभव होता?